तर आजचं जे वचन आहे ज्याच्यावर आपण बोलत आहोत आणि तो म्हणजे कनानी स्त्रीचा विश्वास. तुमचे बायबल काढा, सदैव बायबल तुमच्या हाती असू द्या. आपण कधीच लढाईला बिना तलवाराचं जाऊ शकत नाही. शत्रू खतम करून टाकेल आपल्याला. म्हणून लक्षात असू द्या, बायबल तुमच्या हाती असणं, वचन पलटवणं, संदेश काय देत सांगतो, त्याच्याकडे आपले वचन वळवणं, बायबल वळवणं आणि बघणं खूप खूप आवश्यक आहे. मत्तय 15 याच्या पुस्तकात आपण आहो. मत्तय शुभ वर्तमान नवीन करारातलं पुस्तक. मत्तय, मार्क, लूक, योहान. तर सगळ्यात पहिलं मत्तय म्हणजे नवीन करारातलं सगळ्यात पहिलं. आणि ज्याच्याजवळ बायबल नाही आणि तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला बायबल पुरवेल तिथे आल्यावर. आणि तुम्ही निसंकोच मला सांगू शकता आणि तसे मी तुम्हाला प्रत्येकाला बायबल देईल. मत्तय 15:21 मध्ये आहो, 15वा अध्याय. आणि इथे द फेथ ऑफ अ कॅनानाइट वुमन हा इंग्लिशमध्ये टायटल आहे आणि मराठीमध्ये कनानी स्त्रीचा विश्वास असा त्याचा अर्थ होतो. आणि जसं तुम्हाला मी सांगत असतो, देवाने या सगळ्या गोष्टी बायबलमध्ये यासाठी टाकल्या की आपल्याला त्या वाचून त्याच्यातून बोध भेटावा, तो आपल्याला समजावा आणि त्या गोष्टी आपल्या जीवनात कार्य कराव्या आणि त्या गोष्टीद्वारे आपल्या विश्वासात वाढ व्हावी. आणि प्रभू येशू ख्रिस्त असताना ज्या लोकांचं त्यांच्यासोबत संभाषण झालं आणि त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीचा उपयोग व्हावा आणि आपल्याला या गोष्टी समजाव्या. म्हणूनच देवाने ही छोटीशी जरी गोष्ट असली, जिथे त्या स्त्रीचा महान विश्वास आपल्याला पाहायला मिळतो, त्या गोष्टी या बायबलमध्ये देवाने टाकल्यात. म्हणून खूप महत्वाचा आहे, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. तुम्हाला सांगत असतो, प्रत्येक काना, मात्रा आणि प्रत्येक गोष्टी देवाच्या वचनाची महत्वाची आहे. तर मत्तय 15:21 आणि मी हे तुमच्यासाठी पहिल्यांदा वाचतो. म्हणजे ज्यांच्यापाशी जर बायबल नसेल तर आपण काय वाचत आहे त्यांना आयडिया येऊन जाईल. म्हणून मत्तय 15:21 ते 28 पर्यंत मी वाचतो. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन या भागात गेला. तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओढून म्हणाली, प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने पछाडली आहे. म्हणून येशूने तिला एक शब्दही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्याने येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत आहे. वचन 24. पण येशूने उत्तर दिले, मला देवाने फक्त इस्रायलच्या हरवलेल्या मेंढराकडे पाठविले आहे. मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली. ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, प्रभू, माझे सहाय्य करा. वचन 26. परंतु त्याने म्हटले, मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही. आणि ती स्त्री म्हणाली, होय प्रभू, परंतु कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेली उष्टे चूर खातात. आणि वचन 28 म्हणतं, तेव्हा येशूने तिला म्हटले, बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हो. आणि तिची मुलगी बरी झाली. तर ही गोष्ट आहे, छोटीशी गोष्ट आहे, याच्याद्वारे आपण बोलू. आणि आजचा जो संदेश आहे आणि हे किती फक्त 7 ते 8 वचन आणि इतक्या सुंदर रीत्या देव त्या गोष्टीतून काय प्रगट करतो आणि किती सुंदर रीत्या आपल्या सगळ्यांसोबत बोलतो, याच्याकडे आपण लक्ष देऊ. तर 21वं वचन, नंतर येशूने तेथून निघून सोर व सिदोन या भागात गेला. आणि आपण सदैव तुम्हाला मी सांगित आहो आपल्या बायबल स्टडीमध्ये, तुमच्या आता लक्षात आलं असेल की प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यात आधी या पृथ्वीवर यहुद्यांचा राजा, इस्रायलांचा राजा, त्यांच्या लोकांसाठी आला. आणि इथेही आपण जेव्हा बघू या स्टोरीमध्ये, तुम्हाला कळेल की त्या स्त्रीला तो उत्तर देतो. आणि तर जेव्हा तो 21वं वचन, नंतर येशूने तेथून निघून सोर व सिदोन या भागात गेला. तेव्हा एक कनानी स्त्री, कनानी म्हणजे विधर्मी, ही जंटाइल्स होती, ही परराष्ट्रीय होती, ही यहुदी नव्हती, तर ही कनानी होती. यहुदी सोडून जेही बाकीचे जे झाले, जे तुम्ही आणि मी आहो, ते परराष्ट्रीय आहो. इंग्लिशमध्ये त्याला जंटाइल्स म्हणतात. तर ही त्यातलीच एक स्त्री होती. आपण बायबलमध्ये खूप सारे विश्वासाचे जे अध्याय आणि लोकांचे आपण जे वचन बघतो, आपण म्हणतो अब्राहमाचा विश्वास, दाविदाचा विश्वास, पेत्राचा विश्वास आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आपण बघतो. पण इथे एक साधी स्त्री,
कनानी स्त्री जी परराष्ट्रीय होती तिच्याविषयी आपण बोलत आहोत. आणि 22वं वचन सांगतं, तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओढून म्हणाली, प्रभू दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. तर आपण इथे थांबू, याच्यावर थोडस मनन करू. प्रभू दाविदाच्या पुत्रा. आता म्हणून मी तुम्हाला बायबल सदैव सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करतो. कोणीही येऊन देवाला, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तिथे होता, तो तुमच्या आणि माझ्यासारखा यहुदी लोकांसारखा साधा मनुष्य होता. आणि जे बायबल, म्हणजे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आलता तेव्हा बायबल किती होतं? फक्त जुना करार. जो जुना करार कोणाला दिला होता? यहुदी लोकांना, त्यांच्या जवळच फक्त होता. आणि हे लोक म्हणून स्वतःला यहुदी लोक, कारण देवाचे निवडलेले लोक हे जे होते, म्हणून ते स्वतःला श्रेष्ठ मानायचे, कारण त्यांच्या जवळ देव होता, जिवंत देव. त्यांना आपण बघतो कसा इजिप्त मधून त्यांना बाहेर काढलं इस्रायली लोकांना, आणि हा त्यांचा देव होता. मोसेला जे 10 आज्ञा दिल्या त्या लिहून त्यांना दिल्या होत्या, आणि हा जुना करार यांच्या जवळ होता. आणि आता ही कनानी स्त्री, आता हे याच्याकडे लक्ष द्या, ही काय म्हणत आहे? प्रभू दाविदाच्या पुत्रा. हीच गोष्ट पटवून देण्यासाठी यहुदी लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने इतके चमत्कार केले. 12 त्याचे शिष्य पाठवले, अंधळे लंगडे सगळे लोक बरं केले, भूत काढले. कशासाठी? का या लोकांना कळावं की ज्या जुन्या करारात दावीद जो म्हणत होता की जो येणारा आहे तो मीच आहे, मीच तो दाविदाचा पुत्र. दाविदाचा पुत्र म्हणजे काय? तर त्याच्या घराण्यातून आलेला. हे जे सांगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर त्यांच्या यहुदी लोकांच्या मागे होता, आणि त्याच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला नाही म्हटलं. इथे ही विधर्मी स्त्री सगळ्यात आधी येऊन काय म्हणत आहे त्याला? प्रभू दाविदाच्या पुत्रा. हा तिचा विश्वास आपल्याला कळतो की तिने जेव्हा ते ऐकलं असेल त्या गोष्टीवर तिने विश्वास ठेवला की हाच दाविदाचा पुत्र आहे. ज्या गोष्टी तशासाठी, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, विश्वासाशिवाय देवाजवळ कोणीच येऊ शकत नाही. म्हणून हा तिचा पहिला विश्वास तुम्हाला कळतं की ज्या गोष्टीसाठी देव त्यांना सांगत होता, अरे मीच मसीहा आहे, मीच तो आहे ज्याची तुम्ही वाट बघता, मीच तुमचा तारणारा आहे, आणि या लोकांनी त्याला ढोंगी समजून त्याला क्रूसावर टांगलं, त्याचं ऐकलं नाही. आणि ही एक स्त्री जी परराष्ट्रीय होती, ती येऊन जेव्हा त्याला हाक मारते, काय हाक मारते त्याला? प्रभू, लॉर्ड, दाविदाच्या पुत्रा. आणि इतकी सुंदर गोष्ट, तर ही आलीच देवाजवळ सगळ्यात आधी कशाने? विश्वासाने. माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. माझी मुलगी भूताने पछाडलेली आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगत होतो, आजही या गोष्टी आहेत की जेव्हा सैतानाला खाली पाडण्यात आलं होतं, लुसिफरला, जे पाप त्याने स्वर्गात केलं, त्याच्यामुळे फक्त तो एकटाच नव्हे तर त्याच्यासोबत लीजियन्स म्हणजे हजारो, हे त्याला साथ देणारे खाली पाडण्यात आले. आणि हे जेव्हा खाली पाडण्यात आले, यांच्यासाठी देवाने नरक बनवलं. नरक हा मनुष्यासाठी बनवला गेला नव्हता, पण त्यांच्या सोबत जे देवाची इच्छा जे बाळगत नाहीत, जे तारल्या जात नाही, जे देवाच्या शब्दावर चालत नाही, त्या प्रत्येकाला त्याच आगीच्या नरकात तो टाकणार आहे. तर त्यातले हे जे आहेत, हे सदैव त्या काळापासून आतापर्यंत, जेव्हा मी तारलेला नव्हतो, जेव्हा मला समजायचं नाही, मला असं वाटायचं, अरे भूत, हे आत्मे, हे काहीतरी लोक मूर्ख बनवतात, खोटं बनवतात, कारण काही ज्ञान नव्हतं, काही समजत नव्हतं. पण जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, देवाचा शब्द शिकवाल, आणि जेव्हा तुमची स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग, जेव्हा तुम्ही तारल्या जाता, देव ओपन करतो, तेव्हा कळतं की ही गोष्ट आजही अशीच होते. का? कारण जरी देवाने क्रूसावर हा जो विजय मिळवला, पण यांना अजून शिक्षा व्हायची आहे. हे लोक, हे जे आत्मे आहेत, जी वाईट आत्मे, किंवा त्याला फॉलन एंजल, किंवा सैतानासोबत जे पडलेले सगळे जे आहेत,
ते इथे जो आहे काय सांगते, भूताने पछाडलेली, म्हणजे यांच्यात ते शिरतात आणि लोकांना काय करतात, त्रास करतात, किंवा त्यांना आपल्या आपल्या वंशात किंवा आपल्या काबीज ते आणतात. तर इथेही तीच एक स्त्री आहे, तिची मुलीला ती गोष्ट घडली आणि देव हे जाणतो आणि हे लक्षात असू द्या सदैव. कधी हे मानू नका हो ते त्या जुन्या गोष्टी होत्या, आता असं होत नाही. बायबल बघायचं की त्या लोकांना कधी काय सांगितलं देवाने, काय सांगतो जो जो तुम्हाला आपल्याला मी पिरियड शिकवतो, जेव्हा देव प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर येईल, 1000 वर्ष तेव्हा राज्य करेल, तेव्हा सैतान आणि त्याच्या संघ हे पडलेले जे बाकीचे देवदूत एंजल्स आहे, त्या सगळ्यांना तो 1 वर्ष बांधून ठेवेल आणि त्यानंतर त्यांची शिक्षा होईल. आता ते काय आहेत, मोकाट आहेत, म्हणून ते त्रास अक्षरशः देतात. म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या. तर तिने ही दया केली आपल्या मुलीसाठी आणि ते एक आईचं हृदय इथं आपल्याला कळतं. ती विश्वासाने, प्रभू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर, हा विश्वास तिने दाखविला. आता याच्या पुढच्या ज्याही गोष्टी आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. हे जी आपली समज असते का देव असा एक असा बसलेला आहे की आपण फक्त त्याच्यापाशी जायचं कसंही आणि त्याला मागायचं, देवा हे करतं का, आणि देव आपल्याला फटकन एखादा बँकेतला मॅनेजर सारखा खटकन काढून पैसे देऊन टाकतो का, बा माझा मुलगा मागतो किंवा हिला आरोग्य पाहिजे, असं सदैव होत नसतं. प्रत्येक गोष्ट परीक्षेतून, प्रत्येक गोष्ट विश्वासातून ही गोष्ट होते. म्हणून ज्या ज्या मनुष्याचा जितका विश्वास चेक केला जातो, परीक्षा केली जाते, तितका त्याचा काय आहे, मोबदला आहे. आणि इथेही आपल्याला पाहायला मिळते की जेव्हा या स्त्रीनं विनंती केली, आता या स्त्रीची जी परीक्षा झाली त्याला टेम्पटेशन असं म्हणतात. ही जी टेम्पटेशन आहे याच्याविषयी तुम्ही लक्षात ठेवा. टेम्पटेशन हा इंग्लिश शब्द आहे, मराठीत त्याचे 2 अर्थ होतात. एक असतो, तर हे टेम्पटेशन या दोन गोष्टीकडून येतात. एक येतो सैतानाकडून, एक येतो देवाकडून. या दोन्ही गोष्टीचा फरक समजून घ्या. सैतानाकडून जो टेम्पटेशन, ज्याला मोह म्हणतो, तो जो येतो तो मनुष्याला फसवण्यासाठी येतो. दोघातला फरक कान देऊन ऐका, कारण हा मोह किंवा हे टेम्पटेशन देवाकडूनही येतं आणि सैतानाकडूनही येतं. सैतानाकडून जेव्हा येतं त्याला मोह म्हटलं जातं. म्हणजे मराठी शब्दात तुम्हाला हा सोपी पडेल. तो काय करतो, त्या मोहात जेव्हा आपण फसतो, तो एखाद्या सापा किंवा अजगरा सारखा आपली मान धरून घेतो आणि मग मनुष्य त्यातून सुटून जाऊ शकत नाही. त्याचा हेतू मनुष्याला फसवण्याचा असतो. तर हा जो आहे पहिला जो मोह, तो असतो सैतानाकडून. जो देवाकडून जो असतो तो मोह नसून तो परीक्षा असते. तो मोह नसून ती परीक्षा असते. ज्या परीक्षेत जर आपण उत्तीर्ण झालो तर देव तुमच्यावर आनंदित होतो आणि सदैव ही परीक्षा तुमच्या विश्वासात वाढ होण्यासाठी दिली जाते. तुमच्या विश्वासात वाढ व्हावी का, तुम्ही या छोट्याशा गोष्टीत विश्वासू आहात का, त्याची तुम्हाला टेस्ट केल्या जाते. आणि जेव्हा तुम्ही या लहान गोष्टीवर विश्वासू ठरता, तेव्हाच देव तुमचा उपयोग मोठ्या गोष्टीकडे करतो. सोपी गोष्ट आहे. आपले मुलं जेव्हा लहान लहान गोष्टीच करू शकत नाही, आपण त्याला मोठे काम देत नाही. आपलं उत्तर काय असतं, हे छोटस तुला काम सांगितलं, तेवढंच तू करू शकला नाही, तुझी इच्छा आहे की मी तुला मोठे काम द्यावे. आपलं उत्तर असतं नॉर्मल. आणि तीच गोष्ट इथे सुद्धा आहे. तर आपण काय बोललो, टेम्पटेशन विषयी, हो की नाही. तर इथे हा मोह कोणाचा आहे, हा मोह नसून ही परीक्षा आहे. आणि या वचनातून आपण बघू की परीक्षा कशी आहे. ही परीक्षा कशी आहे, या स्त्रीची परीक्षा कशी होत आहे आणि काय या स्त्रीची परीक्षा सुद्धा झाली पाहिजे, हे पण आता समजून घ्या. कारण देवाच्या राज्यात प्रत्येक गोष्टी मनुष्यासाठी काय आहे, त्याला काही रूल्स आवडत नाही. पण देवाच्या वचनात, देवाच्या राज्यात त्याच्या ज्या गोष्टी चालतात त्या प्रत्येक गोष्टीत नियम्स आहेत. म्हणूनच आपल्याला नियम दिलेले आहेत. आता जेव्हा प्रभू, म्हणून ही कंडिशन, आता ही परिस्थिती समजून घ्या. तुम्हाला टेम्पटेशन किंवा मोह किंवा परीक्षा कळली.
आता इथली परिस्थिती समजून घ्या. देव त्यांच्या यहुदी लोकांवर काम करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त अजून क्रुसावर मेलेला नाही. हे जे यहुदी लोक आहे त्याच्यावर तो कार्य करत आहे, त्याच्या शिष्यांना पाठवत आहे का या लोकांनी त्याचं राज्य म्हणजे त्याला स्वीकारावं. यानंतर प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर मेला आणि त्याने प्रत्येकासाठी, या पृथ्वीवरचा प्रत्येक व्यक्ती, त्या प्रत्येकाचे पाप स्वतःवर घेतले आणि त्यानंतर तो क्रुसावर मेला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला आणि त्यानंतर या पापाची, प्रत्येकाच्या पापाची शिक्षा केल्यानंतर प्रायश्चित्त किंवा त्याने स्वतःवर घेतले आणि प्रत्येकासाठी क्षमा ही जी त्याने काय केली, तुमच्यासाठी अवेलेबल करून दिली. आणि म्हणून योहान 3:16 देवाने जगावर एवढी प्रीती केली. मग ते प्रत्येकासाठी झालं. आता हे होण्याच्या आधी ही स्त्री मधात तिथे आली, कारण हे जे चर्च जे आहे, जे प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये सुरुवात होतं आपल्यासाठी, आपण आता याच्यात नव्हतो. ही परिस्थिती जेव्हा घडत होती किंवा ही गोष्ट तिथे होती, त्याच्यात आपल्याला इन्क्लूड केलेलं नव्हतं. आपल्यासाठी या गोष्टी नव्हत्या. जे कार्य होतं, जे केंद्रबिंदू होतं ते फक्त यहुदी लोकांवर, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने अजून क्रुसावर मेला नव्हता आणि अजून चर्च जे आहे ते अजून ओपन किंवा सगळ्यांसाठी, की कृपेने आणि विश्वासाद्वारे तुम्ही कोणीही व्यक्ती या जगातला तुम्ही येऊ शकता, ही अजून गोष्ट घडण्याची बाकी होती. आणि आता ही स्त्री येते. आता तुम्हाला ही गोष्ट सांगणं यासाठी आवश्यक होतं की तुम्हाला कळावं की आता त्याचे जे उत्तर आहेत ते तुम्हाला लॉजिकल वाटतील. तेव्हा तुम्हाला कळेल की हे जे उत्तर देव तिला का देत आहे. नाहीतर आपल्याला समजणार नाही. आपण म्हणू की अरे त्या स्त्री आहे, तिने प्रभू म्हटलं आहे, त्याला देव म्हणून मानत आहे, ही त्रासात आहे आणि हिच्या मुलीला भूताने पछाडलेला आहे, आणि हा कुठला देव का हा ऐकतच नाही. आम्ही तो मानतो का आमचा देव सगळंच ऐकते, हो की नाही. म्हणून जर मी तुम्हाला हे समजवलं नाही तर तुम्हाला कळणार नाही की होत काय आहे. म्हणून आता यहुदी लोकांवर हे कार्य चालू असताना, ते केंद्रबिंदू असताना, परराष्ट्रीयांसाठी कृपेचा पिरियड ओपन केला नसताना, आता एक परराष्ट्रीय स्त्री येते आणि म्हणते प्रभू माझ्या काय मुलीवर दया कर. आता तुम्हाला या गोष्टी कदाचित कळल्या असतील जर तुमचं लक्ष असेल तर. आणि मग आता आपण बघू, मी तुम्हाला जे सांगितलं तिची परीक्षा. कारण तू आत येत आहेस, जेव्हा तुमच्यासाठी कृपा अजून उघडली नाही, तुम्ही आत येण्याचा प्रयत्न करत आहात, देवाचा ऍक्सेस घेण्याचा प्रयत्न करत आहात, देवापासून तुमची इच्छा आहे. पण लक्षात ठेवा, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या विश्वासाशिवाय तुम्ही देवाजवळ येऊ शकत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना, म्हणून हिचा विश्वास किती आहे हे चेक करण्यासाठी तिच्या देवापासून जे येणाऱ्या ज्या परीक्षा आहे, ती स्त्री कशी त्याला सामोरे जाते याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. म्हणजे तुमच्या स्वतःच्या विश्वासात वाढ होईल. तर जेव्हा हिनं विनंती केली की माझी मुलगी भूताने पछाडलेली आहे, प्रभू दाविदाच्या पुत्रा हिच्यावर दया कर, देवाचं पहिलं उत्तर काय? पण येशूने, वचन 23, पण येशूने तिला एकाही शब्दाने उत्तर दिले नाही. स्वतःला त्या परिस्थितीवर ठेवा, स्वतःला ठेवा की समजून घ्या त्या परिस्थितीत तुम्ही आहात. तुम्ही देवाजवळ जाता किंवा समजून घ्या एका जनरल लाईफ मध्ये आपण एखाद्या व्यक्तीकडे, बोल्याकडे जातो आणि तो तुमचं ऐकतो, तुम्हाला एक शब्दही बोलत नाही. काय परिस्थिती होईल तुमची? तुम्ही लगेच रागाट होऊन जाल की हे काय आहे, मी एवढ्या त्रासात आहे, मी इतक्या त्रासात आहे, मला त्रास होत आहे, माझी ही परिस्थिती माझ्यावर आहे, मी याला देव म्हणत आहे, या सगळ्या गोष्टी मी याला करत आहे, हा करू शकते, आणि हा जो आहे हा ऐकत सुद्धा नाही. आपल्यापाशी जितके लोक आहेत, आणि मला प्रत्येकाचं हृदय स्वभाव माहित नाही, पण एक जनरल मी सांगतो, सगळ्यात आधी काय होऊन जाऊ, आपण काय करू, हा ऐकत नाही, हा ऐकत नाही, आपल्याला काहीतरी दुसरं करावं लागेल. सांगण्याचं तात्पर्य, सदैव देवापासून येणारी परीक्षा
हे तुमचा विश्वास चेक करण्यासाठी, तुमच्या विनंत्या किती मोठ्या आहेत. देव काही हा असा बसलेला पहाडावरचा एक हा नाही का तुम्ही जा का देवा हे करून टाक पटकन म्हणजे मी आपल्या कामाला लागेल. देव हा महान आहे. त्याच्याकडे तुम्हाला विनंतीने, विश्वासाने, तुमचं हृदय त्या गोष्टीसाठी रेडी असलं पाहिजे, त्याला ती कळवळ असली पाहिजे. आणि तेव्हा कुठं तुमच्या प्रार्थना या देवाजवळ येतात आणि तो त्याच्याकडे कान लावतो आणि त्याच्या इच्छेप्रमाणे, कारण काय म्हणतो आपण, तुझी इच्छा जी स्वर्गात ती इथं पूर्ण हो. तर इथे पहिला जी गोष्ट आहे, त्याने काहीच उत्तर दिलं नाही, त्याने कान सुद्धा लावलं नाही त्या गोष्टीवर. दुसरं, तेव्हा त्याच्या शिष्याने येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या कारण ती आमच्या मागे ओढ येत आहे. तर याच्यातून आपल्याला लक्ष येतं की ती परिस्थिती जर तुमच्या डोळ्यासमोर मी जर सोप्यारित्या जर आणून दिली असेल तर देव तर ऐकतच नाही आहे, त्याने कानही लावले. आता हे जे 12 शिष्य त्याला विनंती करतात, अरे याचं ऐक जरा, हे काय म्हणत आहे, कारण ही इतकी मागं लागलेली आहे, तर हिला पाठवून द्या, म्हणजे हिच्यावर काहीतरी दया करा आणि हिला बरा करा आणि हिला जाऊ द्या. हा काय झाला, हा दुसरा मोह. युजली आपण काय केलं असतं की बाबा काही तुम्ही मध्यस्थी करू नका, मी याच्यावर एवढी दया केली, हा काही याने काही ऐकलं नाही आणि म्हणून शिष्य सुद्धा मध्यस्थी करत आहे. आणि तेव्हा सुद्धा देवाने त्या स्त्रीची काय विनंती ही जी ऐकली तिच्याकडे कान दिला नाही. आता एक सदैव लक्षात ठेवा, देव काही तुमच्या आणि माझ्यासारखा मनुष्य नाही, हो की नाही. देव सुरुवात आणि अंत सुद्धा बघतो. देवाला हे माहित आहे की आपल्यातले किती लोक मेल्यानंतर स्वर्गात जातील, किती नरकात जातील. याचा अर्थ देव तुम्हाला, काही लोकांना स्वर्गात आणि काही लोकांना स्वतःहून नरकात टाकणार नाही. इच्छा आपली स्वतःची असते. पण देव जो आहे त्याची जे ऍट्रिब्यूट्स ज्याच्याविषयी आपण बोललो होतो मागील एका बायबल स्टडीत, त्याच्यात ऍट्रिब्यूट्स म्हणजे गुणधर्म, त्याच्यात देवाला सुरुवात आणि अंत ही सगळ्या गोष्टी माहित आहे. याचा अर्थ देव काही गोष्टी करून घेऊन आला असं नाही, तर आपण स्वतः, कारण आपण रोबोट बनवलं नाही, निर्णय सदैव आपले असतो, पण आपण काय निर्णय घेऊ हे देवाला माहित असतं. मी आशा करतो या गोष्टी तुम्हाला समजत असतील. तर नंतर 24वं वचन, पण येशूने उत्तर दिले. मग आता येशूने कान लावला, कारण जेव्हा शिष्यांनी मध्यस्थी केली, येशूने तिला उत्तर दिले, मला देवाने फक्त इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढराकडे पाठविले आहे. पुन्हा एकदा जे तुम्हाला वारंवार मी सांगत असतो किंवा आजच्याही संदेशात सुरुवातीला मी सांगितलं, यहुदी लोकांसाठी, इस्रायली लोकांसाठी देवाने आपल्या मुलाला पाठवलं, त्याच्यावर कार्य चालू होतं, ते केंद्रबिंदू होते. इथेही कनानी स्त्री येते आणि म्हणते की माझ्यावर तू दया कर, आणि देवाने पुन्हा तिला नकारार्थी उत्तर, की ही तिची काय झाली, तिसरी परीक्षा, की तुझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी मी आलेलो नाही, तुमच्यासाठी आलेलो नाही, मी आलेलो आहो यहुदी लोकांसाठी. काय म्हणतो, मला देवाने फक्त इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढराकडे पाठविलेले आहे. तर सरळ सरळ काय आहे उत्तर, नाही. खूपदा आपण मनुष्याकडे जातो, खूप सारे लोक, आपले कार्य असते, एखाद्या अधिकारी जवळ जातो आणि सरळ आपण तो उत्तर आपल्याला देतो की ही जागा तुमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी असा जी-आरच झाला नाही, हो की नाही. खूप साऱ्या गोष्टी आपल्या दैनिक जीवनामध्ये आपण अशा बघतो आणि आपल्याला सरळ नकार भेटतो. आणि या स्त्रीला सुद्धा तोच नकार, की मी तुमच्यासाठी आलेलो नाही. जरी तुला माहित आहे की मी देवाने पाठवलेला दाविदाचा पुत्र आहो, मी देव आहो, मी तुमच्यासाठी आलेलो नाही. तिथे आपण बघतो की तिसरी ही परीक्षा देवाने या स्त्रीची जेव्हा घेतली आणि त्यानंतर म्हणजे कितीक सारे लोक तिथून निघून गेले असते डिसमोड होऊन, की या गोष्टी याचे जेही उत्तर आहे हे मला काही समजत नाही, पण मला समजतं की इथं गरज आहे आणि इथे मला हे उत्तर भेटत नाही. पण त्या स्त्रीने काय केलं या गोष्टीकडे लक्ष द्या. जेव्हा देवाने तिला आता तिसऱ्यांदा नकार आला, त्या स्त्रीने म्हटलं, मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली. 25वं वचन, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, प्रभू माझे सहाय्य कर.
सांगण्याचं तात्पर्य ती या तुम्हाला मी म्हणून सुरुवातीला जी परीक्षा आहे, कारण परीक्षेत जाणं आवश्यक आहे. कारण जेव्हा यहुदी इस्रायल लोकांसाठी आले, तुम्ही इथून मधातून आत शिरण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही जरी विश्वासाने येत आहात, तुमचा विश्वास किती महान आहे हे मला आधी चेक करू द्या. खरंच तुमचा विश्वास आहे का? लक्षात ठेवा, ही गोष्ट आपण का शिकत आहोत आज, का बघत आहोत? कारण तुम्हीही, प्रत्येक व्यक्तीही जोपर्यंत विश्वासाशिवाय देवाजवळ येऊ शकत नाही, तुम्ही देवाजवळ बिना विश्वासाचं ऍक्सेसच नाही. तारणासाठी सुद्धा की हा तुम्हाला वाचू शकतो. आज खूप साऱ्या मला माहित आहे, सगळा जो विश्वास आहे पण स्वतःवर. बिमारी आहे, माझा डॉक्टर फिक्स करेल. देव आहे तिथे बसलेला, कारण आपली जी मनस्थिती जी आपल्याला दिली आहे ती काय माहितीये का? देव आहे तो शनिवार, रविवार, बुधवार साठी असतो, तो तिथे आहे. आता हे माझे शरीरातले हे जगिक प्रॉब्लेम्स आहे, हे वेगळे आहेत, यांना मिक्स करू नका. तो आपला देव, आपला बाबा आपल्या घरी बराबर आहे, तो त्याच्या इथं आहे. इथं आपले स्वतःचे प्रॉब्लेम्स आहे, हे वेगळे आहे. ते काय करतात त्याला, आणि त्याला कशाला तुम्ही त्रास देता? आपण आपलेच प्रॉब्लेम आपल्याच हिमतीनं, आपल्याच ताकदीनं सगळ्या गोष्टी रिझॉल्व्ह करू, आणि आपण हेही बरं आहे आणि तेही बरं आहे, कारण आपलं सगळं चुकलं. देव म्हणतो, तू तुझ्या प्रत्येक गोष्टीत मला आद्यस्थान दे, मला माग, माझ्या जवळ ये. त्याला तुमच्या जीवनात दुसरं स्थान नाही पाहिजे. मी तुम्हाला आधीपासून शिकवलं, आधीपासून सांगत आलो. तुम्ही ठरवा की येशू ख्रिस्त, जर आपण त्याला देव मानतो, जर आपण तारलेलो असो, तर त्याचं तुमच्या जीवनात स्थान काय आहे? आता कसं कळेल आपलं स्थान काय आहे? येशू पहिला आहे, दुसरा आहे, 9वा आहे, 10वा आहे, कसं कळेल? हे सोपी आहे. जेव्हा परिस्थिती येते, जिथे तुम्ही धावता तो तुमचा पहिला आहे. जेव्हा परिस्थिती येते, ज्याच्याकडे तुम्ही धावता तो तुमचा पहिला देव आहे. तो तुमचा डॉक्टर असो, तो तुम्ही स्वतः असो, तो तुमचं कुटुंब असो, तो तुमचा शेजारी असो, तुमचा मित्र असो, तो तुमचा पहिला देव आहे. त्याचं स्थान पहिलं आहे तुमच्या जीवनात. हे होत असताना जेव्हा कुठं देव ज्या परिस्थितीत आठवतो, तो त्याचा नंबर आहे. तो त्याचा नंबर आहे की बाबा हे सगळं झालं, आता अरे हारायला होता. म्हणून तुम्हाला मी शिकवत असतो, देवाला तुमच्या जीवनात दुसऱ्या तिसऱ्याची गरज नाही. तुम्हाला जरी वाटत असेल की देव माझा, हो की नाही, आहे, बरा आहे, देव देव करणं चांगलंच आहे, तो तुमच्या जीवनात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, पहिला होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही तारले गेले नाही. जोपर्यंत तुम्ही त्याचा स्वीकार केला नाही, तो तुमचा पहिला कधीच नाही. पहिली गोष्ट, तो तुमचा पहिला काय, तो तुमचा कोणीच नाही, तो तुमच्या लिस्टमध्येही नाही. म्हणून देवाला पहिलं स्थान देण्यासाठी पहिले त्याची गरज, जी स्थान आहे आपल्या हृदयात, मनुष्य देवाजवळ का येत नाही? का? त्याला गरज नाही, त्याला स्वतःवर विश्वास आहे, त्याला जगिक परिस्थितीवर, होणाऱ्या सगळ्या गोष्टीवर विश्वास आहे, म्हणून तो देवाजवळ येत नाही. पॉल काय म्हणतो? कोणीच देवाचा शोध करत नाही. पण जेव्हा आपल्याला गरज पडते की मला देवाची गरज आहे, आणि जेव्हा तुम्ही त्याच्याकडे धावता, त्याला विनंती करता, त्याला तुम्ही मागता, आपल्या आत्म्यासाठी, तो तुमच्या हृदयात येतो, ते पहिलं स्थान तो घेतो. नाही तर ज्या परिस्थिती येतात, त्या परिस्थिती तुम्ही स्वतःच्या ताकदीवर ठीक करता, होत नाही असं नाही. तुम्ही स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या माइंडने, स्वतःच्या हिमतीने त्या परिस्थितीवर काबा घेता. ह्या तुम्ही स्वतः करता. म्हणण्यासाठी जेव्हा परिस्थिती हे ठीक होऊन जाते, तेव्हा कुठं तुम्हाला देव या गोष्टीसाठी सुद्धा आठवतं की देवानं हे बरं केलं असेल. त्या परिस्थितीतच देव तुम्हाला कधी आठवला नाही. ते देवाने बरं केलं की नाही केलं ते तो सोडा, पण देव तुमच्या जीवनात प्रथम स्थान नाही. प्लस तुम्हाला स्वतःच्याच मनात तुम्हाला माहित आहे की हे स्वतः मीच केलं.
मीच शांत होतो, मीच सगळ्या गोष्टी केल्या, हा मी तुमच्यात आहे हे तुम्हाला स्वतःच माहित आहे. सांगण्याचं तात्पर्य मग तुमच्या जीवनात प्रथम स्थान तुमचं स्वतःच आहे. हे असं चालत नाही. तुमच्या जीवनात चालत असेल, देवापुढे चालत नाही. देव कधी दुसरा, तिसरा, चौथा होत नाही. तो प्रथम आहे. त्याने तुम्हाला बनवलेला आहे. तो तुम्हाला श्वास देतो. ज्या आतड्या किंवा जे हात जे बनवलं आहे ते त्यानेच तुम्हाला मातीतून बनवलं. जेव्हा तुम्ही आईच्या पोटात होते त्यानंच तिथं तो जीव टाकला. जेव्हा तुम्ही लहानाचे मोठे झालेत, जे शरीर, हात या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या वाढतात, या सगळ्या गोष्टी त्याच्या आशीर्वादामुळे सगळ्या आहेत. सगळं त्याच्यामुळे आहे. तुमचं असं काहीच नाही. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तचा जेव्हा तुम्ही स्वीकार करता, जेव्हा त्याला आपल्या जीवनात आपला तारणारा बोलावता, त्याला एक शब्द मिळाला तो रिडम्पशन. रिडम्पशन याचा अर्थ काय होतो? दोनदा विकत घेणे. याचा अर्थ काय होतो? पहिल्यांदा तुम्ही त्याचेच आहात, पण पापामुळे तुम्ही देवाच्या दूर गेलेत. त्याने त्याचं रक्त क्रुसावर वाहिलं आणि त्याच्या रक्ताने तुम्हाला विकत घेतलं. जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ पुन्हा येता, याला परचेस ट्वाइस. एखादी वस्तू समजून घ्या, तुम्ही एखादी गोष्ट ऑर्डर करा किंवा विकत घ्या आणि त्याची समजा तुम्हाला दोनदा पैसे द्यावे लागले, किती वाईट वाटतं. गोष्ट एकचदा भेटली, पे केले दोनदा, खूप वाईट वाटतं. बापरे, याने तो दोनदा पैसे घेतले आपले, हो की नाही? झोप निघून जाते. देवाने त्याचेच तुम्ही आहात, त्याचेच तुम्ही आहात. प्रत्येक व्यक्ती त्याचा आहे, तो मानो की नाही मानो, फरक पडत नाही. सत्य बदलत नाही. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर मेला, कशासाठी? का त्या पापाचं वेतन पुन्हा फेडण्यासाठी, जे पाप आपण करतो. आणि तो क्रुसावर मेला. आणि जेव्हा तुम्ही त्याच्याजवळ जाता, त्याच्या पवित्र रक्ताने तो तुम्हाला विकत घेतो. त्याला रिडम्पशन म्हणतात. परचेस ट्वाइस, दोनदा विकत घेतो. आणि तुम्ही सांगता की देवाची जागा कुठलीही असली पाहिजे. तुम्ही काही ठरवून घ्या. देव तुमच्या जीवनात प्रथम नाही, तर तुम्ही देवाचे सुद्धा नाही. या गोष्टी सदैव लक्षात ठेवा. तर इथे मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली आणि तुम्हाला मी सांगतो, तो सदैव काय करतो? आता ही कनानी स्त्री येण्याचा प्रयत्न करत आहे आणि विश्वासाशिवाय देव तिचा विश्वास चेक करत आहे आणि येशूची पाया पडली. 25वं वचन, प्रभू माझे सहाय्य करा. आणि 26वं वचन, आता ही मोठी परीक्षा आहे, कारण तिचे मोठे आशीर्वाद आहेत. तिचे मोठे आशीर्वाद आहे, म्हणून तिची परीक्षा सुद्धा मोठी आहे. आणि प्रभू तिला म्हणतो, परंतु त्याने म्हटले, मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही. हे ऐकून तर आपल्यातले सगळे निघून जातील की आम्हाला कुत्रा म्हणतो. माझी परिस्थिती काय आहे? मी तुझ्याकडे दया करत आहे, मी तुला मागत आहे आणि तू उत्तर देतो की मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही. पहिले याचा अर्थ काय होतो हे समजून घ्या. आणि कदाचित तुम्हाला समजलं असेल, यहुदियांचा देव त्यांच्यासाठी आला, यहुदी लोकांसाठी पाठवला, इस्रायल लोकांसाठी आला, हा त्यांचा देव होता. अजून चर्च जे आहे ते परराष्ट्रीयांसाठी ओपन केलेलं गेलं नव्हतं. आणि साहजिकरित्या जेव्हा पृथ्वीवर हे लोक, यहुदी लोक जे आहेत, आणि जेव्हा येशू होता, त्यांना तो गर्वाने आजही आहे की आम्ही काहीतरी देवाचे श्रेष्ठ आहोत. आणि हा अहंकार, गर्वच त्यांना खाली करतो. आणि ही त्यांच्या जवळची जे त्यांची विचार करण्याची परिस्थिती होती की आम्ही काहीतरी आहोत आणि हे परराष्ट्रीय सगळे जे आहेत हे कमी दर्जाचे, म्हणजे कुत्र्यासारखे, ही त्यांची स्वतःची विचारसरणी होती. आणि देव सुद्धा जेव्हा त्यांच्यात होता, असं काही वेगळं बोलून काही तिला छळ करावा नाही, तर जी परिस्थिती, जे सत्य होतं तेच तिला तो सांगत आहे, या गोष्टीसाठी का तिचा विश्वास चेक व्हावा. कारण मी तुम्हाला सांगितलं, विश्वासाशिवाय देवाजवळ कोणीच येऊ शकत नाही. आणि तिचा विश्वास हा चेक करणं
देवाने ही ते ठरवलं या गोष्टीसाठी का ती जेव्हा इस्रायल लोकांवर कार्य चालू होते, ही यहुदी स्त्री परराष्ट्रीय स्त्री त्याच्या जवळ येऊन त्याचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करत होती. आणि पण सगळ्यात महान म्हणजे खूपच सुंदर आणि हे शिकण्यालायक गोष्ट म्हणून या 27वं वचन जे आहे, याच गोष्टीसाठी ही स्त्री या बायबलमध्ये आहे. कधी तुम्हाला वाटतं का ही जर स्त्री जर ही या परीक्षेत टिकून नसती तर कदाचित त्या बायबलमध्ये सुद्धा हा देवाचा शब्द जो न संपणारा, तुम्ही आणि मी निघून जाणार, ही पृथ्वी नष्ट होणार, पण हा शब्द कधी जाणार नाही, तिच्यात तिचं नाव नोंदण्यात आलं. तर कशामुळे? तर मेन म्हणजे तिचं 27वं वचन ती स्त्री म्हणाली, 27वं वचन मत्तय 15:27, ती स्त्री म्हणाली, होय प्रभू, परंतु कुत्रीही आपल्या धनाच्या मेजावरून पडलेले उष्टे चूर खातात. ती म्हणते मला चालेल, मला चालेल. इथे आपण बघतो की जे तुम्हाला मी सांगत असतो, जोपर्यंत तुमचा गर्व खाली पडत नाही, जोपर्यंत आपलं ताटमान जी असते आपली, जे तुम्ही झुकत ना, तुम्ही शरीराने नाही म्हणत मी आहे, हृदयाने जोपर्यंत झुकत नाही, देव तुमच्या जवळ नाही. तुम्ही म्हणजे सोडून द्या. पण प्लस एक लक्षात ठेवा, जेव्हा तुमची ताटमान असते, तेव्हा तुम्हालाही वाटत नाही की देव आपल्या जवळ राहावा. कारण तुम्ही स्वतःच ताट आहात. म्हणून असं नाही का मी ताट आहो. नाही, तुम्हाला गरज सुद्धा वाटत नाही की मला देवाची आहे. कारण तुम्ही स्वतःच हुशार आहात. आपण स्वतःच गर्वाने भरलेला आहे. जागा कुठं आहे देवाची आपल्या हृदयात? जेव्हा मी स्वतःच गर्वाने, जेव्हा मला चालत नाही, जागाच नाही ना. तुम्हाला जागा निर्मित करावी लागेल. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयात बोलवण्यासाठी ती जागा तर असली पाहिजे, त्याच्यात तो येईल. जेव्हा आपण स्वतःच्या मीने भरलेलो आहो, आपल्या अहमपणाने भरलेलो आहो, जागा कुठं आहे देवाला? इथे जी स्त्री जी उत्तर देते, हिच्यात आपल्याला कळतं की तिच्या हृदयात किती जागा आहे. की प्रभू तू ये. ती म्हणते, इथे आपल्याला तिचा नम्रपणा, हो की नाही? तिचं हृदय आपल्याला रेडी दिसतं की मला काही, कारण जो गर्वाने भरलेला त्याला एक शब्द म्हणा त्याच्या जीवावर येतं लगेच. त्याला वाईट वाटतं की हे काय बोलतो, कशाला कुठल्या गोष्टीला वाईट, त्याचा जो अहमपणा असतो तो दुखावला जातो. म्हणून प्रत्येक मनुष्याच्या हृदयात काही ना काही असतं. गरज आहे समजणं की तो देवाचं स्थान आहे, कारण देवाचं स्थान तिथेच आहे जिथे ते हृदय नम्र आहे. आणि जर ते नम्र नाही तर तिथे गर्व आहे. मनुष्याचा गर्वच मनुष्याला खाली पाडतो. तोच त्याला डुबवतो, तोच त्याला फसवतो, तोच त्याला अनंताच्या नरकात टाकतो. जोपर्यंत हृदय रेडी नाही, जोपर्यंत ते नम्र नाही, जोपर्यंत ते नम्र नाही, त्याच्यात देव येत नाही. जोपर्यंत, ओके रे, जोपर्यंत जमीन आपली चांगली नाही, तोपर्यंत त्याच्यावर तुम्ही कितीही बीज टाका, त्याच्यावर काही उगत नाही. कारण ते खडक आहे. त्या खडकावर तुम्ही काही टाका, ते खडक कधीच त्यातून झाड निघत नाही, तिथून रोपटं निघत नाही, त्यातून ते बीज मरून जातं. म्हणून जोपर्यंत आपलं हृदय रेडी होत नाही, आणि हृदय रेडी कधी होईल? जेव्हा देवाचे वचन, मी सुरुवातीला काय सांगितलं, आपले कान लक्षात द्या, आपले कान इकडे लावा, आपलं लक्ष इकडे असू द्या. देवाचं वचन ऐकल्याने तुमचं हृदय रेडी होईल. ते समजल्याने त्याच्यावर कार्य होईल. त्याची इच्छा समजल्याने कार्य होईल. विश्वासाशिवाय देवाजवळ कोणीच येऊ शकत नाही. आणि वचन रोमकरास पत्र 10:17 सांगतं की देवाचे वचन, त्याची आवाज ऐकल्याने विश्वासात वाढ होते. ऐकल्याने पडलं पाहिजे कानात. ते हृदयावर कार्य करतं. सगळ्या समस्या त्या हृदयातून निघतात. तुम्हाला या गोष्टी मी शिकवल्या की हृदय खूप वाईट आहे. हे घाण नाल्यासारखं वाहतं. ते साफ करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्तच लागतं. नाहीतर तो नाला कधीच थांबत नाही. आणि तो जर थांबला नाही, तो अनंताच्या नरकात टाकला जातो.
हृदय नम्र. या स्त्रीचा नम्रपणा तुम्हाला आता दिसला असेल की तेव्हा तुला कुत्र म्हटलं असताना सुद्धा ती हे म्हणत नाही की काय बोलत आहेस तुम्ही, काय विनंती करत आहे. आणि ते प्रभूच चालेल. तू महान आहेस, तू देव आहेस, तू मला बनवलेला आहेस, तू काही म्हटलं तरी मला चालेल. त्या टेबलवरच तो म्हणतो, मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही. ती स्त्री म्हणाली, होय प्रभू, परंतु कुत्री ही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले उष्टे चूर खातात. तुझ्यात पासून पडलेलं एक उष्ट तू कुत्री समजून सुद्धा मला देत असेल तरी मी घेते. इथे तिला कुत्री म्हणून काही तिला दुखवायचं नाही, तर तिचा विश्वास चेक करायचा आहे, तिचं हृदय चेक करायचं आहे की काय आहे. मला तुम्ही विचाराल, देवाला माझं हृदय माहित आहे. मला माहित आहे की मी किती घाण आहे. मला माहित आहे की माझ्या हृदयातून सगळी घाण निघते. मी हे तुम्हाला गर्वाने किंवा घमंडाने सांगत नाही. ज्या दिवशी मी तारल्या गेलो आणि देवाचं वचन जेव्हा तुमच्या हृदयावर कार्य करतो, तेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्यातून किती घाण निघत असते. मग तुम्हाला कोणी काही म्हणो, फरक पडत नाही की तुम्हाला कळतं की आपण स्वतःच किती वाईट आहोत. हे कधी दिसतं? देवाचं वचन जो आरसा आहे, तो मनुष्याचा आत्मा त्याची आध्यात्मिक स्थिती दाखवतं. म्हणूनच ख्रिस्ताची गरज पडते. तेव्हाच तुम्हाला ख्रिस्ताची गरज पडली पाहिजे. म्हणूनच ख्रिस्त तुमच्या जवळ असला पाहिजे. तुम्ही ख्रिस्ती धर्मात जन्मले, तुमचा बाप्तिस्मा झाला किंवा तुम्ही चर्चमध्ये आहात, म्हणून जर तुमच्या जवळ ख्रिस्त आहात, तुम्ही नरकात आहात. पण जर देवानं तुम्हाला तुमचं हृदय दाखवलं, एक क्षण असा होता की जेव्हा तुम्हाला कळलं की हे काय आहे आत, ज्याच्याविषयी मी बोलत आहे. आणि त्यामुळे तुम्ही ख्रिस्ताकडे धावले आणि ख्रिस्त जर तुमच्या जवळ आहे, तुमच्यासाठी ख्रिस्त आहे. ख्रिस्त तुमची प्रथम जागा तुमच्या हृदयात आहे. तुम्ही नव्याने जन्मलेले आहे आणि तरच तुम्ही स्वर्गाच्या मार्गावर आहात. म्हणून ख्रिस्त कशासाठी आपल्या जवळ आहे? कुठल्या कारणामुळे आपण ख्रिस्ती आहोत? हे सदैव मी तुम्हाला विचारत असतो, की तुमची डेफिनेशन काय आहे? कारण प्रत्येकापाशी ख्रिस्त आहे. प्रत्येकापाशी ख्रिस्त आहे. कोणीच असा म्हणत नाही. प्रत्येक जण येशू, येशू करतो. तुझ्या जवळ येशू कशासाठी आहे? तू कशासाठी येशू घेतला? तुझ्या आई-वडिलांनी सांगितलं म्हणून तुझ्या जवळ येशू आहे? म्हणजे याचा अर्थ तुझ्या आई-वडिलांनी तुला दुसरं काही दिलं असतं, तरी तुझ्याजवळ तो दुसरा असता, हो की नाही? तू कुटुंबात जन्मला आणि तुला कळलं, की अरे आपण ख्रिस्ती आहोत कारण देवाचे फोटो आहे, म्हणून तू ख्रिस्ती आहेस? याचा अर्थ जर तू दुसऱ्या कुटुंबात जन्मला असता, त्यांचे जे असते देव, तो तुझा देव असता, हो की नाही? तू बायबल वाचतो म्हणून ख्रिस्ती आहे? तू चर्चमध्ये जातो म्हणून ख्रिस्ती आहे? हे सगळे कारण तुम्हाला नरकात टाकतील. जेव्हा तुम्हाला कळलं, की या हृदयातून घाण वाहत आहे. जेव्हा तुम्हाला कळतं, की ही घाण धुवू शकत नाही. जेव्हा तुमचा गर्व खाली पडतो, आपला अहमपणा खाली पडतो, जेव्हा तुम्हाला कळतं, की हे इतकं वाईट आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त मला स्वर्गात का घेईल? आणि तेव्हा तुम्हाला कळतं, की प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर माझ्या पापासाठी ही जी घाण वाहत आहे, याच्यासाठी मेला. आणि तो तुमच्या पापाची क्षमा करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही धावाल, की प्रभू मला वाचव, मग जो ख्रिस्त तुमच्या हृदयात येईल, तो ख्रिस्त जर तुमच्या हृदयात असेल, तुमच्या जवळ असेल, तर तुम्ही स्वर्गाच्या मार्गावर आहात. म्हणून प्रश्न खूप महत्वाचा आहे. कशासाठी आहे? का ख्रिस्त आपल्या जवळ आहे? माझ्याजवळ का आहे माहित आहे? माझ्याजवळ आधीही होता. जन्मताच होता. तो काहीच कामाचा नव्हता. जोपर्यंत मला सत्य कळलं, माझी स्वतःची आध्यात्मिक स्थिती कळली काय आहे, मला कळलं की काय हृदयातून वाहत आहे. जेव्हा माझे पाप मला स्वतः कळले, मी स्वतःकडे बघितलं आणि मला ख्रिस्ताची गरज पडली, तेव्हा जो बायबल मधला जो येशू आहे, जो मी तुम्हाला शिकवतो, तो माझ्या हृदयात आला. तो जीवन बदलतो. तो सगळ्या गोष्टी बदलतो, नवीन करतो.
तो तुम्हाला त्याचे मुलं बनवतो. तो आपल्या मुलांना स्वर्गात घेतो. तो येशू असला पाहिजे, म्हणून तुम्ही ख्रिस्ती असले पाहिजे. मला हा देव पटला किंवा हा देव आवडला नाही म्हणून हा घेतला. म्हणून हजारो तुमचे रिझन असू शकतात. तुमचं वैयक्तिक रिझन काय आहे? ते दर्शवेल, ते तुम्हाला सांगेल. जर नाही तर आजही वेळ आहे. दर शनिवारी वेळ असते, दर बुधवारी मुलगा बोलतो, ओरडतो, सांगतो, पण दर रविवार, शनिवार तुमच्यासाठी राहणार नाही, की आपल्याजवळ ख्रिस्त का आहे. ही स्त्री इथे ही 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 गोष्ट कशासाठी दिली आहे? याच गोष्टीसाठी, की आपल्याला कळावं, की जोपर्यंत आपलं हृदय रेडी होत नाही, तोपर्यंत देवाजवळ आपण जाऊ शकत नाही. जेव्हा देवाने तिला म्हटलं, की असं अशी आहेस तू, कुत्री असताना सुद्धा मी तुला कसं देऊ? तिचं हृदय रेडी आहे. प्रभू मला पाहिजे. कारण तुझ्यापासूनच जीवनाचं पाणी आहे. तूच बरा करू शकतं. तूच माझे पाप धुवू शकतस. कारण हे सत्य आहे. कारण देवाने आपले सगळे पॉवर आपल्या मुलाला येशू ख्रिस्ताला दिले आहे. तारण फक्त येशूच्या नावात आहे. दुसरं कुठलंच तुम्हाला वाचू शकत नाही. येशू आणि तुमचे चांगले कार्य तुम्हाला वाचू शकत नाही. फक्त येशू वाचू शकतो. येशू आणि मीही चांगली आहे तुम्हाला वाचू शकत नाही. याचा अर्थ तुम्ही दोघांवर विश्वास टाकला, तुम्ही फसलेत. तारण फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने होतं. त्याला मागितल्याने होतं. होय प्रभू, कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेली उष्टी चूर खातात. इथं तिचा काय समजला, तिची तहान, तिची भूक, की मला पाहिजे देवा. आणि देवाला हे हृदय पाहिजे. देवाला हे हृदय पाहिजे. आणि जेव्हा देवाने हे बघितलं, 28वं वचन तो सांगतो, तेव्हा येशूने तिला म्हटले, बाई तुझा विश्वास मोठा आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हो. आणि तिची मुलगी बरी झाली. याच विश्वासाने जेव्हा आपण देवाजवळ येतो, याच विश्वासाने जेव्हा आपण सर्वस्व कुठलीही परिस्थिती असो, तो वाचवतो. तो वाचवेल, मला माहित आहे. पण कधी? जेव्हा आपल्याला गरज आहे. आपल्याला गरजच नाही तर वाचवतो कशासाठी? म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की देव पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे. हे तुम्हाला तुमच्या जीवनातून घडणाऱ्या गोष्टीकडून तुम्हाला समजेल. तुमचं हृदय कुठं धावत आहे. जेव्हा धावत आहे, हे वचन ऐकून त्याला सरकवण्याचा प्रयत्न करू नका. देवाजवळ जा. तो स्वतः येईल. त्याला मागा. तो तुमच्या हृदयात येईल, पहिली जागा घेईल. या विश्वासासाठी देवाला गरज आहे. देवाला आज फक्त मागून भेटलं तर ठीक. नाही तर देवाचीच इच्छा असेल, अशी अविश्वासाची गरज नाही. आज गरज आहे, की आपलं हृदय देवासमोर उघडणं, की देवा मला तुझी गरज आहे. आणि आपण एखाद्याची विनंती कधी कधी करतो? जेव्हा आपल्याला कळतं, की दुसरा कुठलाच मार्ग आपल्याला भेटू शकत नाही किंवा कुठल्याच दुसऱ्या मार्गात आपल्याला समाधान नाही. तेव्हा आपण पूर्णपणे देवाजवळ जातो. तसं तारणी आहे. जेव्हा आपण पूर्णपणे देवावर अवलंबून राहतो, त्याला मागतो. कारण वचन काय सांगतं? जो हृदयाने काय करतो? हृदयात ग्रहण करतो आणि मुखाने कबूल करतो. जे हृदयात आहे ते मुखातून बाहेर निघतं, की देवा मला तुझी गरज आहे. मला तू वाचव. आणि त्या स्त्रीला जी गरज होती ते विश्वासाने, जरी ती यहुदी असताना तरी ती विश्वासाद्वारे देवाजवळ आली. आजही आपल्याला प्रत्येक व्यक्तीला तीच गरज आहे. पण पहिले तुमची गरज काय आहे हे जाणून घ्या. आपल्या आत्म्याची गरज काय आहे आपल्याला जाणून घ्या. आणि विश्वासाने देवाजवळ तुम्ही येता, त्याला तुम्ही मागता, तो तुम्हाला वाचवतो. हे महान, मोठं, इंग्लिशमध्ये म्हटलं आहे, ग्रेट इज युअर फेथ. हे काय विश्वास आहे तुझा, की मी तुला करू शकतो, वाचू शकतो. हाच विश्वास आज आपल्याला गरज आहे. म्हणून तुम्हाला मी विचारत असतो, की विश्वास आहे प्रत्येकाचा. कुठे आहे तो?
कोणावर आहे? कारण मॅक्सिमम लोकांचा विश्वास हा स्वतःवर आहे. वरून फक्त नंबर प्लेट की देवालाही बरं वाटावं म्हणून त्याला सुद्धा काही क्रेडिट द्यावं. कारण ही मनुष्याची ही मनस्थितीच आहे की हो तुलाही वाईट बरं वाटावं, त्यालाही बरं वाटावं, आपण सगळ्यांनी मिळून सगळ्या गोष्टी केल्यात. हा फक्त स्वतःला फसवतो आणि त्याच्यात देवाला एखादा नंबर देऊन टाकतो. देवाला तुमच्या नंबरची गरज नाही. त्याला फक्त तुमच्या हृदयात पहिलं स्थान, जे फक्त जेव्हा देवाला आपण आपल्या हृदयात बोलावतो, आपल्या सगळ्या हृदय खाली करतो, त्याला प्रथम स्थान देतो, तेव्हा कुठे प्रभू आपल्या हृदयात येतो, आपल्याला वाचवतो, आपला आत्मा वाचवतो आणि सदैव तुम्हाला तो चालवतो. आणि तुमचा विश्वासच आपल्याला वाचू शकतो. आपला विश्वासच आपल्याला वाचवतो. विश्वासाशिवाय तारण नाही. म्हणून कृपेने आणि विश्वासाद्वारे देवाची कृपा आणि तुमचा विश्वास जेव्हा देवावर धरता, की मला तू वाचव, प्रभू तुम्हाला वाचवतो. आणि म्हणून ही विश्वासाविषयीची ही गोष्ट, हो की नाही? एक सुंदर गोष्ट या कनानी स्त्रीची, ही गोष्ट माझी इच्छा आहे तुम्हाला कळली असेल, की का ही महत्वाची आहे. जेव्हा या परराष्ट्रीयांसाठी देवाने दार उघडले नव्हते, तरी ती विश्वासाने देवाजवळ आली. तिला ऍक्सेस भेटला. तसेच तुमच्या आणि माझ्यासाठी काही वेगळं नाही. विश्वासाने जेव्हा आपण देवाजवळ येतो, त्याला आपण मागतो, तेव्हा कुठं तुमच्या सगळ्या पहिले तुमचा आत्मा आणि तुमचा आत्मा वाचल्यानंतर, कारण तुमचा जर आत्मा वाचला नसेल, म्हणजे तुम्ही तारल्या नसेल, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काहीच भेटत नाही. तुम्ही माझे मुलं नसाल, जसा माझा मुलगा योहान आहे, दुसऱ्याचा मुलगा असेल तर मी त्याला काही देणार नाही. पण जेव्हा तुम्ही माझा मुलगा आहे तो, त्याला मी त्याच्यासाठी जे योग्य आहे, जे पाहिजे ते देतो का? काही घे, तुला कार पाहिजे का? घेऊन जा, नाही. जे त्याच्यासाठी योग्य आहे त्या गोष्टी मी त्याला देतो. तसाच तुमचा स्वर्गीय बाप, जेव्हा तुम्ही त्याच्या कुटुंबात विश्वासाने येता, पुन्हा तुम्ही तारल्या जाता, आपल्या आत्म्यासाठी तुम्ही त्याला मागता, विश्वासाने येता, त्यानंतर विश्वासाने जे जीवन जगता आणि तुमच्या जीवनात लागणाऱ्या ज्याही गोष्टी आहेत तुम्ही विश्वासाने त्याला मागता, तो तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ज्या योग्य आहेत ते पुरवतो. हा संदेश आहे. विश्वासाशिवाय देवाजवळ कोणी येऊ शकत नाही. आणि विश्वास हा देवाच्या वचनाने, तारण हे कृपेने, देवाची कृपा आणि मनुष्याचा विश्वास देवावर, की तू मला वाचू शकतो. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण इथे थांबू. मी आशा करतो आजचं वचन आणि हा जो कनानी स्त्रीचा जो विश्वास आहे, ही गोष्ट ऐकल्याने आपल्या विश्वासात वाढ व्हावी, की आपल्याला ही गरज आहे. आपल्याला देवाजवळ येणे, विश्वासाने त्याला मागणे आणि सर्वस्व त्याच्यावर टाकणे. पहिल्यांदा आपल्या आत्म्यासाठी आणि दुसऱ्यांदा आपल्या लाईफमध्ये जगत असताना ज्याही समस्या आपल्याला लागतात, त्याच्यावर सगळ्यात आधी देवावर अवलंबून असण्यासाठी, की देवाचं प्रथम स्थान आपल्या जीवनात असावं. या गोष्टी आपल्याला समजल्या असतील अशी मी आपण आशा करतो. आपण इथे थांबू.